बाळ जरा वेगळंच म्हणजे प्यायचं तरी रडायचं. आणि आधी कसं 2-2 मिनिटांनी 2-2 तासांनी उठायचं. आता एक अर्धा तासाने उठायचं. आम्ही भिलो दूध कमी पडते का काय होते काय समजत नव्हतं. त्या दिवशी मी 2 वाजता परत जेवले. हां रात्री 2 वाजता खाल्लं पहिलं. तिने अक्षरशः पायलने अक्षरशः काय रात्री 2 वाजता तिने ना पाण्यात बिस्किट बुडून खाल्ले. डॉक्टर म्हणले की इसको ॲडमिट करना पडेगा. मॅडम तिथं एवढी रडली काय बोलायलाच नको. मग रडणारच ना. तिच्याकडे बघून म्हणलं पायल तू रडू नको. तू रडली की म्हणलं माझ्या डोळ्यातून पाणी यायला वेळ लागणार नाही. बिचारी आई 2च खाल्ले होते. इधर आता झाकून ठेवते मी हा, सगळं. झाकून ठेवालेच मी. तर गाईज गुड न्यूज अशी आहे की आमच्या दिदूची नाळ आता पडली आहे. पडली नाही. आलोय आम्ही दवाखान्यात. आता चालू आहे पायलचं जेवण आणि बाळातमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये जेवण वगैरे पायल करते. मी आणले वरण भात. पायल आणि प्रतीक ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळ मी लाईनवरून वगैरे आलो आहे. आता पायला टिफिन आणि तिचे कपडे वगैरे घेऊन चाललो आहे. कोकोनट ऑइल आहे, साबण आहे, शिरा केला मम्मीने, बाळाचे कपडे आणि पायलचे कपडे घेऊन चालले माझ्या लवकर. मला परत दूध आणायला जायचं आहे. तर लय घाई आता जाऊ आपण चला. पायला सकाळी डब्बा वगैरे देऊन आलो. मी डब्बा देऊन आल्यानंतर दूध घेऊन आलो. दूध घेऊन आल्यानंतर आता मी झालं लाईनवरून ते आल्यावर आंघोळ वगैरे करून परत मग पायला डब्बा घेऊन जाईल. बाळाला NICU शिफ्ट केल्यामुळं बाळाला पायला तर काय भेटत नाही आम्हाला. आणि तुम्हाला पायला जास्त बघायला भेटणार नाही. पायला फक्त जेवणापुरतीच बाहेर येईल. नंतर परत दिवसभर आतमध्ये मग तिला डब्बा तिला जायचं आहे. मी पहिले लाईन वगैरे टाकून येतो, फ्रेश होतो, मग जातो पायलकडे. कारण की खूप धावपळ झाली आज. दूध आणायचं होतं, लाईन होती. पायला डब्बा सकाळी नाश्ता दिला आणि बघू आता काय होतं दिवसभर तुम्हाला सांगालच मी. आता पहिल्या लाईनला जाऊन येतो. मी तुम्हाला सांगितलं नाही मी घरी आलेलं की बाबा आलोय घरी. पायला डब्बा वगैरे दिला लगेच निघून आलो. मी थांबलो नाही जास्त. मी आता घरी 1:15 वाजला आहे. पायला जेवण न्यायचं आहे. मी आता फ्रेश झालं सकाळपासून. जेवण वगैरे मी करतो. पायला जेवण घेऊन जातो आणि तिला काय सामान न्यायचं होतं तिच्या यूजसाठी ते घेऊन जातो. एक पायल म्हणली आज एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय तुम्ही पायल तोंडातून नक्की ऐका. आज जरा रिलॅक्स होण्यासारखी गोष्ट आहे. तर बघूया आपण. पायल तिथे गेलं सांगालच तुम्हाला. पण माझं जेवण झालं आहे. पायला मी सगळं जेवण वगैरे घेऊन चाललो आहे आणि लाईट गेली. काय घेतलं पायला? आता ना मी फोडून अंड्याचं कालवण केलंय आणि भाजी केली जरा पातळ, तिला मसाला वाटूनच भात दिलाय, ज्वारीची भाकरी दिली. आता गरमी असल्यामुळे बाजरीची भाकरी देत नाही मी तिला. आणि आता कसं आहे माहिती का, मी पण 2 दिवस हॉस्पिटलमध्ये भाजीला आणायला काय नाही. आज जरा घर येते बाळ आतमध्ये असल्यामुळं आता मी भाजीला संध्याकाळी घेऊन येते. मग पाहिलं व्यवस्थित चांगलं रुटीन चाललं होतं तिचं सगळं व्यवस्थित. काय देणं तिला 4 वेळा देत होते. आता तिच्या जेवणाची जरा हडबड व्हायला लागली. पण आम्हाला काळजी घ्यावी लागणार तिच्या जेवणासाठी. का तर आम्हाला बाळाला दूध पण पुढं पाहिजेत ना आम्हाला. त्यासाठी तिची काळजी घेतोय आम्ही. जेवणाची हडबड नाही व्हावं म्हणून. तर दिले आता जेवण. संध्याकाळी परत घेऊन जाईल 6 वाजता. चला आता निघतो मी. मी पाहिलं जेवण घेऊन पाहिलं जेवण करते. मम्मीने मस्त अंड्याची भाजी दिली आहे. मम्मीला लागायला आली काळजी. पाहिलं जेवण नीट भेटा ना म्हणली. कालच मम्मीला माझ्या तेच सांगत होते मी इथे, पण मम्मी टेन्शन घ्यायला लागली घरी आपली. म्हणली आता पाहिलं जेवण खूप गरजेचं आहे देणं आणि त्याच पिरियडला पाहिली त्या हॉस्पिटलमध्ये. खा आता पटपट तू. पिल्लूसाठी. आणि गुड न्यूज काय आहे ती तुम्हाला पाहिलं सांगायलाच. पण बघू ती नाही, ती गुड न्यूज सगळ्यात पहिली दिली सकाळची. त्याची आधीची दिली सकाळी. अरे म्हणलं बरं झालं. तिला ही पण विचारली थांबा सांगतो जेवून दे पाहिलं. मी पाहिलं आठवण करून देतो मग पाहिलं तुम्हाला सांगत. कारण तुम्ही पाहिजे तोंडाने नाही का माझ्या तोंडाने ऐकल्यापेक्षा. कारण माझ्या तोंडाने मी काय बोलतो खूप जणांना कळत नाही. प्रत्येक काय बोलतो काय कळत नाही. खरं सांगायला गेलं ना, मी काय बोलतो मलाच नंतर कळत नाही. जेव्हा मी व्लॉग डिलीट करायला बसतो ना तेव्हा मलाच कळत नाही की मी काय बोललो होतो. मग मी डिलीट करून टाकतो ते. बिचारी आई. 2च खाल्ले होते. इधर आता झाकून ठेवतो मी सगळं. झाकून ठेवालेच मी. तिला थोडंसं झोपवते आणि लगेच. पायल जेवायला बसली होती नुकतीच. तेवढ्यात तिचा फोन आला. ते शेजारच्या पेशंटला नंबर दिला पायलने तिचा. तेवढ्याच फोन आला, पायल बेटी रो रही है जल्दी आओ. पायल जेवढं ताटावरून उठून गेली बाळाला पाजलं आता बाळाला आणि तिला झोपून परत येईल सगळं. आता काय करायचं. कशी धावपळ, मरणाची धावपळ आहे. वैताग आला. थोडं बाळाला 15-20 मिनटं बाळ झोपलं की मग परत जेवायला येईल.
नुकतेच 2च घास खाल्ले होते. अशी कंडिशन असते ना खरंच. आई होणं सोपं नाही आणि बाई होणं पण सोपं नाही. मी समोर जेव्हा डोळ्याने बघतो ना तेव्हा वाटतं की खरंच पुरुषापेक्षा बाईचं आयुष्य लय कठीण. प्रत्येक गोष्टीत संकट असतात. लग्नाच्या आधी पण टेन्शन, शिक्षण म्हणा, घर म्हणा, आणि लग्न करायचं म्हटल्यावर लग्नानंतर नवरा कसा भेटेल, सासरचे कसे भेटतील ते टेन्शन. ते तर सगळ्यात मोठं टेन्शन असतं हो आजकाल. कारण की लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, एखाद्या वेळेस नाही का, लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा, लग्नानंतर कशी माणसं भेटतील कशी नाही त्याचं काही गॅरंटी नसती. तरी पण पोरी लग्न करून त्या दुसऱ्या घरात जातात. आता मी माझं उदाहरण म्हणलं की किंवा पोरांचं म्हणलं, कधीही आईवडिलांना नाही का सोडून जाऊ शकत नाही. मी तर जाऊ शकत, पण लेडीज लोकांचं बघा ना कसं असतं. 25 वर्ष एका घरात राहायचं, 25 वर्ष बाकीचे उरल आयुष्य दुसऱ्या घरात. अशा घरात अरेंज मॅरेज तर लय कठीण. अरेंज मॅरेज अशा घरात म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये कसं पोरींपेक्षा घरातल्या बघून येतात ना सगळं. त्या पोरीला माहीत नसतं घरातले लोक कसे आहेत काय. नवीन ठिकाणी जाऊन तिथं सगळं करणं, सगळं बघणं खूप कठीण. तर आता पाहिजे थोड्या वेळाने. हे विषय लय मोठा बोलायला आहे, मग बोलायचं गेलं तर. पण एवढंच मी म्हणलं एका शब्दात, बाई पण भारी ग देवा, बाई पण भारी ग देवा, असंच काहीतरी असेल ते. पण खूप. आणि आपले सगळे ब्लॉग 99% सगळे लेडीज बघतात, सगळे 99% लेडीज आपले ब्लॉग बघतात. त्यामुळं तुम्ही जे करताय काम, तुमच्या कामाला सलाम आहे माझ्याकडून. आणि असंच तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे व्हा आणि प्रत्येक संकटाला तोंड देत राहा आणि खूप सक्सेसफुल व्हा. कारण पायलचे ब्लॉग 99% फिमेल सबस्क्रायबर आहेत आपले. त्यामुळं खरंच सॅल्यूट केलं. जेव्हा मी अनुभवतोय समोरून, डोळ्यासमोरून, तेव्हा जाणवतो. मग जाणीव होतीच. मी माझ्या आईचं पण बघितलं कष्ट खूप म्हणजे खूप बघितलेलं आहे जवळून. प्रत्येक वेळेस तिने कशी उभी राहिली आणि कशी आम्हाला सावरलं आहे, अजूनही आम्हाला सावरते. तुम्ही ब्लॉग बघताचे. चला पाहायला बोलू आपण. लेडीज आपण जो विषयावर मी आता बोलतो ना तो विषय न संपणार आहे. न संपणारा विषय. जेवढं बोलावं तेवढं कमी. जेवता आता पाहिलं 2च घास खाल्ले होते, गेली उठून. आता पाजल मग येईल. आली मम्मी परत. आणि तिला मी पाजलं, झोपली ती. परत अर्धा तास झाला मला असं भास व्हायला लागला, तिचा भास, रडायचा आवाज, असं वाटलं ती उठली. मग परत गेले रिटर्न, तिचं तोंड बघितलं, झोपलेली होती. मग आले. कर आता जेवण कर, जेवण करते, रिलॅक्स हो जरा. कधी फोन इन सांगतात नाही मॅडम. हो म्हणून पटपट खा. मॅडम आहे कधी? मॅडम आहे कधी? नाही, आपली मॅडमचा रे. मी उठले म्हणून मी सांगितले बाजूच्या पोरी. सांग तुझ्या गुड न्यूज काय ती. तर गाईज गुड न्यूज अशी आहे की आमच्या दिदूची नाळ आता पडली आहे. पडली नाही, मग काढली आहे. अरे म्हणजे ते हे लावलं होतं ना काल, ती क्रीम लावली होती ना, त्याच्याने ती पडली. ऑटोमॅटिक पडली. तू म्हणली ना काढली मला म्हणून. पडली होती एकदम, थोडंच राहिलं होतं असं काढायचं नाही का. मग त्यांनी थोडंसं असं कट मारलं आणि काढली. आणि ते हे जे राहिले ना ते असं वरती ना, ते त्यातमध्ये अजून एक राहिले, थोडं गोल टिंबू आहे, तर ते जाईन म्हणले डॉक्टर. एक गुड न्यूज आपल्याला आज भेटली लगेच. हां. जरा रिलॅक्स झालो. हा करतील आता लवकर. म्हणजे डोस किती दिला अजून? आज एक डोस दिलाय. तर ते बोलला ती कशी रिकवर होते पटकन नाही का. आता ती माझी पोरगी म्हणलं ती स्ट्रॉंगच असणार, तर ती कशी रिस्पॉन्स देते नाही का पटकन. मग ते परत चेक करतील आणि मग सांगतील. हां, चांगली गोष्ट आहे. पण जाऊन आपण वेळेवर आलो. ती लय मोठी गोष्टी. हो, ती लय मोठी गोष्टी. कालच्या ब्लॉग पण मध्ये बोललो आपण वेळेवर आलो, वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर आपल्याला कळलंच नसतं घरी हो की नक्की काय विषय. आपणच टेन्शन घेत बसलो. आपल्याला 3 रात्री जागवलं आधी, त्यामुळे आपण घाबरून आलो. हो, तिने काय केलं, एक दिवस रात्रभर आम्हाला जागवलं आणि आम्ही नोटीस केलं ती कारडती म्हणून. आम्ही बघितलं ती पाय हलवते, तिला बेंबी दुखते म्हणून. मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुमचं बाळ कसं वागतंय, काय करते काय नाही ह्याच्यावर लक्ष ठेवा. कुठल्या वेळी बाळ काय करतंय यावर लक्ष ठेवा. आमचे 2-3 दिवस रुटीनची व्यवस्थित गेले. बाळ पित होतं, झोपत होतं, काही विषय नव्हता. आम्ही जागरण करायला तयार होतो, सगळं होतं. पण आदल्या दिवशीची रात्र, कालच्या ब्लॉगच्या आदल्या दिवशी रात्र, बाळ जरा वेगळंच म्हणजे प्यायचं तरी रडायचं. आणि आधी कसं 2-2 मिनिटांनी 2-2 तासांनी उठायचं, आता 1 अर्धा तासाने उठायचं. आम्ही भिलो,
दूध कमी पडते का काय होते का काय होते का काय समजत नव्हतं. त्या दिवशी मी 2 वाजता परत जेवले. हां रात्री 2 वाजता किती खाल्लं पडते पहिलं. तिने अक्षरशः पायलने अक्षरशः काय रात्री 2 वाजता तिने ना पाण्यात बिस्किट बुडून खाल्ले. पाण्यात हो. बिस्किट बुडून घाबरून भूक लागली होती म्हणजे नाही का दूध नको कमी पडायला बा काहीतरी खाते म्हणून. तर मग 4 वाजता वैतागून आम्ही मम्मीला बोलवलं. मम्मीने बाळ होतं म्हणलं बाळाचं व्यवस्थित. ती झोपली. मग आम्हाला मग झोपल्यानंतर मग परत शो वगैरे झाल्यावर उठली. मग आम्हाला कळलं बाबा बांधलं झोपते. मग परत आम्ही बांधली. मग म्हणलं काही कसल्या परिस्थितीत आज दवाखान्यात जायचं. दवाखान्यात गेलो आणि पहिले डॉक्टर दाखवला. डॉक्टर म्हणले की इसको ॲडमिट करना पडेगा. मॅडम तिथं एवढी रडली काय बोलायलाच नको. मग रडणारच ना. हिच्याकडे बघून म्हणलं पायल तू रडू नको. तू रडली की म्हणलं माझ्या डोळ्यातून पाणी यायला वेळ लागणार नाही. शांत हो म्हणलं. काय नाही म्हणलं बाळासाठीच आपली गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणलं. नशीब आपण लवकर आलो आहे. आणि तुम्हाला मी जसं की नेहमी सांगतो की आम्ही ChatGPTला सर्च करतो. आम्ही ChatGPTला सर्च केलं होतं. ChatGPTला विचारलं आम्हाला की बाळाला ताप आहे का, की बाळ असतो ते का, बाळ जे चिडचिड करते का, वजन कमी झालं आहे का, अशी काही गोष्ट नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं बाळ व्यवस्थित दूध पितं आहे, बाळ झोपतं चांगलं, बाळ चिडचिड करत नाही किंवा बाळ दूध पितं आहे, बाळाचं वजन बरोबर आहे. तर ChatGPTने सांगितलं ही सुरुवात असू शकते, तुम्ही डॉक्टरला काय करून दाखवा. वाटलंच तर ते काय सांगतं ते ॲप तुम्ही फोटो पाठवा. आपण फोटो पाठवून पण त्यांना सांगू शकतो. फोटो पाठवला त्यावर त्यांनी सांगितलं इन्फेक्शनचे चान्सेस दिसतात, तुम्ही काय करून डॉक्टर दाखवा. त्या सोशल मीडियाचा चांगला वापर एक प्रकारे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आमचे व्हिडिओ सगळे बघतात त्यामुळं तुम्हाला एक चांगली गोष्ट अवेअरनेस म्हणून सांगणं गोष्ट गरजेची आहे. ChatGPT असू किंवा जेमिनी ॲप असून दे यूज तुम्ही फक्त फोटो एडिट करण्यासाठी यूज न करू ChatGPT वगैरे. आजकालचा ट्रेंड असतो की नाही का साडीवरचे फोटो एडिट करण्यासाठी प्रॉम्प्ट टाका आणि साडीवरचे फोटो एडिट करा. त्याच्या व्यतिरिक्तही ते AI जे ॲप आहेत ना खूप हेल्पफुल आहेत आपल्यासाठी. खूप आपल्यासारख्या लोकांसाठी खूप हेल्पफुल आहेत. आणि तुमच्यासाठी पण फक्त सर्च करायचं आणि योग्य ती आणि व्यवस्थित माहिती सर्च करून बेस्ट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच आम्ही वेळेवर डॉक्टरकडे पोचलो आहे. एवढं सांगायला पण मला काय वाईट वाटणार नाही. तर जेवण वगैरे करतो आता आणि निघतो आम्ही घरी जायला. सॉरी आम्ही नाही. कारण ते आमच्याशिवाय अरे मी घरात पडलोयच कुठं दिदूशिवाय करमायला घरात रात्रीचं झोपलो डायरेक्ट वैतागून मी. असं नाही वाटत, तोंड बघूशी वाटत नाही असं वाटतं की व्हिडिओ बघत होतो काल तिची मोबाईलमध्ये मी. हा. हां काल तर डब्बा रेडी झाला संध्याकाळचा आणि मम्मी चालली पळापडले जोराची पटापळ चाललेली मम्मीची. कारण मम्मीला पण पायलसोबत थांबायचं आहे असं पायल म्हणली की पायल तुम्हाला तिथे सांगूच. डब्याला काय वरण भात केलं ना मी. वरण भात आणि मेथीची भाजी केलेली आहे. तर आपण तिकडे जाऊन बोलूयाच. डब्बा झाला रेडी. अजून एक डब्बा रेडी. मम्मीची चालली तर धावपळ. काय करायचं घरात भाजी आणायला जायचं म्हणलं तर अर्धा तास लागतो हो भाजीला. मग एवढ्या भाजी आणून ठेवल्या तर मग 2-3 दिवसाची कटकट गेली. भाजी नव्हती घरात. मी पण हॉस्पिटलमध्ये अडकले होते. 12वीचा कार्यक्रम 12वीचा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल गाठायला लागलं. मग काय करणार भाजीच नव्हती. त्याच्यात झुरे आणून करत होतो. माझी मम्मी जाऊन भाजी घेऊन आली. आणि ह्यांना काय भाजी आणायची कळत नाही का काय नाही. तर चला आता तुला तिथे रेंज येते ना पाहिजे वायफाय दिल्यावर. हा बरं बसेल मोबाईल मग तू. हो बसते बघत. ठीक आहे चालेल. आलो आम्ही दवाखान्यात. तर चालू आहे पाहिलं जेवण आणि बाळातमध्ये चार्ज युनिव्हर्सिटीमध्ये जेवण वगैरे पाहिलं करते. मी आणले वरण भात भाकरी आणि मेथी. तर पाहिलं जसं की तुम्ही बघितलं की मम्मीला मी सोबत घेऊन गेलो होतो. बाळ पायल एक दिवस पूर्ण NRCमध्ये होते. आणि गुड न्यूज ही होती की पायलला आणि बाळाला NRCमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार होते. म्हणून मम्मीला पण मी घेऊन गेलो होतो. मम्मीनी तिथं पायलसोबत नाईट आऊट म्हणजे रात्रीला थांबली. असा होता तो एक सेकंड गुड न्यूज की पहिली होती बाळाची नाळ पडली म्हणजे काढली डॉक्टरने. थोडी पडायला आली ती डॉक्टरने काढली. सेकंड अशी होती की NRCमधून बाळ मम्मी परत नॉर्मल वॉर्डमध्ये आले होते. ही गोष्ट होती. तर चला आता आजचा व्लॉग एवढाच होता. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग आपले 10 मिनिटाचे 15 मिनिटाचे बनतात. कारण की आपण जास्त काय व्लॉगमध्ये घेत नाही. थोडंच व्लॉगमध्ये घेतो आणि तुम्हाला सांगतो काय ते. आणि अवेअरनेस म्हणून तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगूच पुढे येईल त्या की काय झालं आणि कशामुळे झालं. त्यामुळे तुम्ही पण सावधगिरी बाळगताल. भेटूया आपण उद्या नवीन व्लॉगमध्ये.